नमस्कार, मी मयूर विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराचा जोर पाहायला मिळत आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून आता येत्या 26 एप्रिल रोजी पुढच्या टप्प्याचं मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ही वेगवेगळ्या प्रचार सभांमधून विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत। मात्र रविवारी राजस्थानमध्ये झालेल्या प्रचार सभेत मोदींनी केलेल्या विधानावरून आता चर्चा सुरू झाली। काँग्रेस सत्तेत आली तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल असं विधान त्यांनी केलं आहे। राजस्थानच्या बन्सवाडा भागात रविवारी मोदींची प्रचार सभा झाली। यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय। आधी जेव्हा त्यांचं म्हणजेच काँग्रेस सरकार होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे। याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार। तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला केला।